हाय फ्रेंड्स, मॉर्निंग व्ह्यू. सकाळचे 5 वाजलेत आणि आपण पॉईंटवर पोहोचलोत. हा मॉर्निंग व्ह्यू. वाव, काय नजारा आहे. आपण ट्रोलिंगसाठी आलो. आता ट्रोलिंगला आपण सुरुवात करतोय. बघूया काय गेम होतोय. गाईज बघू शकता आपण आताच ग्रुपवर लागलाय. जस्ट एका क्षणासाठी असं वाटलेलं का गेला आपण जसा होडी पुढे चालेल तो तसा आपल्या सोबत येत होता. बघा गोट्याला लागलेला आहे. वैभव यांची पहिली कॅच. एक रू. बॉयज काय बाबा कसं वाटतं पहिले कॅच? असं एकदम हेल्दी वाटतं भावा. हेल्दी ओपनिंग आपल्यापासूनच झालेली आहे ना, त्याच्यामुळे सर्व काही चांगलंच होणार. शुभ आहात तुम्ही आमच्या गुरुवारी आहात. हा पहिला तुम्हालाच लागला पाहिजे. हो. वैभव उभी यांची दुसरी शिकार. नक्की इकडून आहे बघा. अरे नाही बिंदास घेतो निघलं काही नाही याचा. दुसरी कॅच. काली जादू, काली जादू, काली जादू. एक रू एक. कितवी कॅच आहे? तिसरी कॅच. तिसरी. वैभव उभी यांची तिसरी शिकार झालेली आहे. पुन्हा बघूया आपण एक. ट्रोलिंगला त्यांच्या हाऊस होत रे. ओके बघा काली जादू, काली जादू. आयला हो बघ थोडासाच लागले म्हणून. बघा निखिलला कॅच झाले. गोबरा बघा निखिलला लागले कॅच आता. अरे वा, सगळ्यात मोठा फिश आहे. फिश कसल्या मोठ्या आल्या निखिल कसा वाटतंय? एक नंबर. हा आपली याची बोट आहे. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊ. हा स्वप्नील आणि हे दिलीप बुपी आहेत. हा मित्रांनो, आज आपल्याला 3 गोबरा लागले. अल्कोचा RMG 5 मीटर डीप आहे आणि त्याच्यावरच आपल्याला हा लागलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे रील, रॉड अँड ट्रोलिंग चालू आहे आपले. आतापर्यंत जेवढे आपल्याला सगळे फिश लागलेत ते सगळे ट्रोलिंगला लागलेत. आणि आता आम्ही रिटर्न निघालोत रूमकडे आणि विचार केला की जाता जाता सुद्धा ट्रोलिंग करून जायचं. कारण मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा आम्हाला तिथे जाता वेळेस बॅराकुडा आणि एक फिंगर मार्क लागलेली. बघू शकता मस्त कॅच झालेलं आहे काहीतरी. पहिली कॅच भाईला आज सुरुवात झाली. बघू शकता आपण पुन्हा एकदा कॅच झालेली आहे स्वप्नीलला. मला वाटतं पुन्हा एकदा हेकरू आहे कारण तो लूर हेकरू स्पेशलिस्ट आहे.
जो आपण कालचा काला जादू तो आज स्वप्नील यूज करतोय. मी फक्त स्पिनिंग करतोय. यांना दोघं हे चौघे जण ट्रोलिंग करतायत. बघा मस्त पूल करतोय. टेक्निक बघा. पूल लो केल्यानंतर पुन्हा एकदा ड्रॅग व्यवस्थित आहे आपला. पीस असा जास्तही मोठा नाही तरी पण 1-1.5 किलोच्या आसपास असेल म्हणून त्याला एवढा हार्ड नाही जात. साधारणतः 1.5 किलोच्या आसपास असेल कारण ज्या पद्धतीने ड्रॅग तो खेचतोय. स्वप्नील ड्रॅग पूर्ण टाईट नाही ना. सगळं ड्रॅगवर डिपेंड आहे मित्रांनो. फक्त एक अंदाज पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे की कोणता मासा लागला असेल. आणि त्यांनी आता जो ल्यूर लावलाय तो स्पेशल हेकरूसाठीच आहे. हां त्याच्यावर 80% हेकरू लागतो आणि 15% तांब लागला तर 5% चुकून जिताडा. आणि जिताड्याची रन वेगळी असते. जिताडा असं एवढं जवळ नाहीत कधी. हा हेकरूच असेल. तांब असते तरी रन केलं असते तिने. हेकरू रन करतो पण इतकं जास्त नाही करत. हो का हेकरूच आहे. बेलमकोल हे बघा कडक साईज कडक साईज. मेरा जादू ये बड़ा वाला जादू उल्टा सुल्टा लग गया. यार उलट शाबाश. गोट्याला हेकरू लागलाय. हा बघा शिकार आमचे कोणी आणली असा बघ बस. ओढा ओढा चांगली साईज आहे. तुम्ही काढा. शकता गोट्याला आता चिट्टी लागली आहे. जायंट ट्रॅव्हलर. हो कडक साईज ओपी भाई. पहिली चिट्टी आहे. बराच वेळ आम्ही चिट्टीच्या शोधात होतो. टाईट साईज टाईट साईज. कुठे वैभवला कॅच झालेली आहे आणि जास्तच मोठी अशी वाटते आपल्याला कारण धडपडतोय तो कधी बसणार. खेचतोय तिला खेळवतोय. खेळून खेळून वर येतोय. हे बघा किती चामचूप काढला आहे. सावकाश एकदम सावकाश. काय बोललो Yes, yes, Ali! थांबला का? वैभव भरपूर खुश आहे. आता आज वैभवचा आहे ना खूप खूप मोठा मासा काढला. कांदा काढलेला आहे आणि वैभव खूप खुश आहे. वैभवनी
नाही का परत परत क्वीन फिश लागली वाटतं, कारण ती जम्प करत होते गोट्याला. कडक 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 कडक. हा फिडिंग चालू आहे, फिडिंग चालू आहे. तिथं पॉपर पोहोचणार ना आपलं आता. काढा काढा गोपी पटापट. तुमचं काढा फक्त. जम्बो साईज ही पण. आज लक खूप चांगले आहेत आमचे, कारण अगोदर आपल्याला एक क्वीन फिश लागली ती पॉपरवर, आणि आता गोट्याला ट्रोलिंगला लागले. ती तर जम्बो साईज होती आणि ही पण मस्त साईज आहे, कडक. बघा गोट्या, सारा गोष्टीचा रील आहे त्याच्यामुळे त्याला टेन्शन नाही, एकदम क्वालिटी रील आहे. आणि रॉड कुठली आहे ती? सॉल्ट आर्मर. हां क्वालिटी आहे. हे बघा कसली फाईट देतं बघा, जबरदस्त फाईट, प्रॉपर. रीलचा आवाज ऐका. ड्रॅग प्रॉपर हुकअप एकदम प्रॉपर झालं, त्याच्यामुळे टेन्शन नाही, कारण ज्या पद्धतीने फाईट भेटतंय. बापरे वा. सेम जिताडा. नाही नाही, थोडंसं फिटिंग कर, थोडं टाईट कर. दमू दे मग. हो रे, पण एकदम लूज करताय नाही. जवळ नाही, तिच्या पावर किती अजून मग. नाही जाणार नाही, कारण एवढ्या हाय जम्प, जवळपास पाण्यापासून तिने 4 फूट उंच हाय जम्प केली सुटण्यासाठी, आणि तरी हुक नाही निघला. याचा अर्थ एकदम प्रॉपर हुकअप आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. अभिनंदन गोट्या. बघा कधीपासून फाईट चालू आहे मित्रांनो. तिला जेवढा वेल पाहिजे तेवढा वेल आपण तिला देऊ. गोट्या लूज नको सोडू लाईन फक्त. तू रील करत राहा. आज थँक गॉड सगळे सकाळी आलं येताना सगळे आज खूप होप्समध्ये आलो होतो आम्ही, आणि खरंच आज लक फॅक्टर आमचा खूप चांगला आहे. एवढी लकी ट्रिप राहिली आमची आज, कारण हेकरूनच्या तर गेम आपल्याला झाल्याच, परंतु आज फक्त आम्ही तांबूशी किंवा जास्त जिताड्याच्या शोधामध्ये होतो. क्वीन फिश कोणाच्या डोक्यात पण नव्हती का क्वीन फिश आहे किंवा इथं लागेल वगैरे. जबरदस्त आजची फाईट बघा अजून बघा. सॉल्ट आर्मर एवढा हेवी रॉड आहे आणि सारा गोष्टीची रील आहे, तरी पण किती चांगलं फाईट देते. ही बघा, बापरे, ही बघा खाली. खाली लूजच आहे. थोडा ड्रॅग लूज ठेव.
तिला पळू दे ना गोट्या थोडीशे. हा जाऊ दे. हा ओके 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 आता परफेक्ट. अशा टायमाला मित्रांनो ज्याला फिश लागते त्याचा फोकस फक्त फिशवर असतं, त्याचं एवढं डोकं चालत नाही. त्याच्यामुळे जे सोबत एक्सपिरियन्स पर्सन असतात त्यांनी सांगितलं पाहिजे का ड्रॅग किती लूज आहे, किती लाईन समोर जाते. हे बघा तुम्हाला दिसते पाण्यात. हे बघा जम्प झाली नाही पाहिजे, कारण जम्प झाल्यावर हुक निघायची शक्यता जास्त असतात. 3 जम्प झाल्या पण आता वाटत नाही कारण हुक निघ म्हणून. तू रॉड सोड रॉड सोड रॉड सोड स्वप्नील. थकला थकला गोटाही थकलाय. ओ बापरे फाईट 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 फाईट. गोट्याच्या चेहऱ्यावर आनंद बघा आनंद. घे 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 आता उचल 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 आता. हा गोटे आता आता उचल उचल गोटे आण त्याच्या अंगावर. सेकंड क्वीन पीस गोट्या. आज सगळ्यात लकी ट्रिप आहे आयुष्यात. भरपूर ट्रिप यांनी केल्या. माझी तर 3रीच आहे आणि आपली काकाची तर पहिली आहे. का गोट्या हॅपीनेस असाच आनंद असतो जेव्हा विचारांच्या पलीकडे काहीतरी भेटतं. हा बघा आपला बोटवाला त्याचा नंबर कॉन्टॅक्ट नंबरवरून देतो. एवढा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे जबरदस्त. ठेव ठेव खाली ठेव खाली ठेव. बघा दिलीप काकाला काय झालेली आहे. होती आमच्या पार्टनरला काहीतरी लागावं. 2 दिवसापासून भरपूर मेहनत केलेली आहे, पण आता तुम्ही बघू शकता काय गेम चालू आहे. रॅडचा आवाज आहे का रॅडचा आवाज. एक रू बघू शकता बघा पाण्याच्या वरून भरभक्कम. आपला माणूसच तसा भरभक्कम आहे. कुठलाही मासा असला तरी पण केचा लाईफ मधली पहिली कॅच आणि आज त्याचे अँगल फॅमिली बसते. स्वागत. ट्रोलिंगचा पहिला मासा कसं वाटेल बा पहिला मासा ट्रोलिंग न काढलाय मुलं. अनुभव काय आहे. अनुभव एक नंबर. बोलू शकत नाही, शब्दाने व्यक्त करू शकत नाही. वा वा वा.